नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. आता पहिली टिप आहे की कांदा कापताना आपल्या डोळ्याला पाणी येतं. मग काय करायचं की आपण सुरीला थोडंसं तेल लावायचं. आपण जे स्वयंपाकात वापरतो ते तेल, गोडं तेल लावायचं आणि नंतर आपण कांदा कट करायचा. तर बघा, आपल्याला हा कांदा आता भाजून घ्यायचा, त्याच्यामुळे तेलामध्ये तेल त्याच्याला जास्त लागलं तरी चालतं आणि आपल्या डोळ्याला पण पाणी येत नाही. अगदी सुरीला तेल लावून घ्यायचं आणि नंतर कांदा कापायचा. बिलकुलही डोळ्याला पाणी येत नाही आणि आपल्याला कांदासुद्धा छान बारीक असा कट करता येतो. आता मी तुम्हाला कांदा कट करून दाखवते. बघा, बिलकुलही डोळ्याला पाणी येत नाही. त्यामुळे सुरीला आपण थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि नंतर कांदा कट करायचा. आपल्या डोळ्यालाही त्रास होत नाही आणि कांदा पण छान आपला असा कापला जातो. पण मग कांदा कापताना डोळ्याला पाणी आलं तर आपल्याला कांदा व्यवस्थित कट करता येत नाही. बघा, तुम्हाला ही टिप कशी वाटली? टिप आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण पाहूया दुसरी टिप. आता टोमॅटो आपण बाजारातून आणतो तेव्हा खूप फ्रेश टोमॅटो असतात आणि आता हे टोमॅटो आपण स्वच्छ धुवून मी कोरडे करून घेतलेले. आता जशीची तशी फ्रेश राहण्यासाठी आपण काय करायचं ते बघा. आता तुम्ही कशामध्ये ते स्टोअर करता, तुम्ही कोणती बॅग वापरता त्या बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता. आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते. एक कॅरी बॅगमध्ये मी स्टोअर करून ठेवते. आता यामध्ये सर्व टोमॅटो मी भरून घेत आहे. बघा, आता हे टोमॅटो असे आहेत, अशीचे असे 15 दिवस हे टोमॅटो ताजे राहतात. मग टोमॅटो भरल्यानंतर काय करायचं की एक कांदा घ्यायचा आणि तो कांदा आपल्याला 2 भागामध्ये कट करायचा आहे. आता हा कांदा आपण 2 भागामध्ये कट करूया. त्याची सालसुद्धा काढायची नाही आहे आणि हा टोमॅटोमध्ये टाकून द्यायचा आणि ती बॅग गाठ मारून फ्रीजमध्ये अशीच ठेवून द्यायची. आता हे टोमॅटो अशीचे अशी आपल्याला 15 दिवस महिनाभर जरी राहिले तरी हे टोमॅटो अगदी फ्रेश राहतात. आणि आता तिसरी टिप बघूया. आता ही कोथिंबीर मी आणली आहे बाजारातून, अगदी ताजी आहे. आता हे कोथिंबीरीचे मी पाठीमागं कट करून घेतलेले आहेत, त्याचे मूळ काढून टाकलेले आहेत. आणि आता ही याच्या काड्या कवळ्या होत्या त्याच्यामुळे मी जास्त काड्या ठेवलेल्या आहेत आणि आता ही मी डब्यामध्ये भरलेली आहे. बघा, आता काय करायचं, आता ही कोथिंबीर अशीच्या अशी ताजी राहण्यासाठी बिलकुलही या डब्यामध्ये ओलावा येत नाही आणि कोथिंबीर पण अशीच्या अशी ताजी राहते. तर त्यासाठी काय करायचं ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता या ठिकाणी मी एका प्लेटमध्ये हा आपण टिश्यू पेपर टाकलेला आहे. बघा, आणि ह्या टिश्यू पेपरमध्ये आपल्याला 1 चमचा भरून चहाची पावडर टाकायची. आपण जो चहा पितो ना त्याची पावडर आपण यामध्ये टाकायची आहे. आणि तुमच्याकडे जर टी बॅग असेल तर टी बॅग ठेवली तरी चालेल. बघा, आणि आता आपण ही टिश्यू पेपरची पुडी बांधून घेतलेली आहे चहा टाकून त्यामध्ये. आणि आता काय करायचे बघा, आता ही पुडी जी आहे तर ही आपली टिश्यू पेपरची पुडी कोथिंबीरीच्या मध्यभागी ठेवून द्यायची आहे आणि डब्याला झाकण लावून ठेवायचं. ही कोथिंबीर आपली कितीही दिवस राहिली तरी अगदी फ्रेश राहते आणि डब्यामध्ये सुद्धा बिलकुलही पाणी साठत नाही. नाही तर आपण डब्यामध्ये जर कोथिंबीर ठेवली तर, आता हा टप्परवेअरचा डबा आहे तर यामध्ये मी कोथिंबीर ठेवली आहे. बघा, आणि आता आपली पुढची टिप आहे की आता आपण काय करायचं, आता एक विक्सची डबी घ्यायची आणि विक्सच्या डबीत आता ही विक्स घेतलेली आहे आणि आता टिश्यू पेपर घेतलेला आहे मी. आता ही टिप खूप महत्त्वाची आहे. बघा, आता ही टिप काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर आता हा उन्हाळा सीझन चालू झालेला आहे. तर आता विक्सची डबी घेतली आहे आणि त्याच्यात आपल्याला हा टिश्यू पेपरला आपण विक्स लावून घेऊया. बघा, तर अशा पद्धतीने आपण आता ही विक्स टिश्यू पेपरला लावली. आणि आता काय करायचं बघा, आता हा किचन ओटा आहे त्या किचन ओट्याच्या साईडनी ही फक्त विक्सचा जो टिश्यू पेपर आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. बघा, तर अशा पद्धतीने आपण हा विक्स या ओट्याला लावून घेतले आहे. कारण उन्हाळ्यामध्ये खूप मुंग्या होतात आणि आपल्या प्रत्येक पोळीच्या डब्याला
किंवा साखरेच्या डब्याला मुंग्या होतात. मग अशा पद्धतीने जर आपण किचन ओट्यावर जर आपण अन्न ठेवत असू तर ते बिलकुलही मुंग्या होणार नाहीत. तर तुम्हाला हे टीप कशी